कापूर घरामध्ये कुठे जाळायचा? नाथबाबा 10 उपाय. प्रस्तावना. नमस्कार. आदेश. आज आपण जाणून घेणार आहोत कापूर घरामध्ये कुठे आणि का जाळावा आणि नाथबाबा सांगतात ते कापुराचे 10 खास उपाय. कापूर हा नाथ संप्रदायामध्ये अत्यंत पवित्र अग्नी मानला जातो. तो नकारात्मक ऊर्जा जाळून टाकतो, वारे शांत करतो आणि घरामध्ये दैवी स्पंदने निर्माण करतो. घरामध्ये काय करतो? दैवी स्पंदने निर्माण करतो. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. नाथ संप्रदायामध्ये नाथाने सांगितलेले की घरामध्ये तुम्ही कुठे कापूर जाळायचा आहे, कुठे जाळू नये याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. आणि 10 उपाय कोणकोणते आहेत कापूर जाळण्याचे घरामध्ये ते पण तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करेन. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. उपाय क्रमांक 1. देवघरामध्ये कापूर जाळा. सकाळ संध्याकाळ देवघरामध्ये छोटा कापूर जाळला की घरामध्ये शुभ वास्तू निर्माण होते. नाथबाबा म्हणतात देवाजवळ ज्योत मळातील अंधार काढतो. विशेष करून गुरुवारी आणि सोमवारी नक्की करा. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे देवघरामध्ये तुम्ही कापूर या ठिकाणी जाळू शकता. सकाळी आणि संध्याकाळी देवघरामध्ये तुम्ही छोटासा कापूर या ठिकाणी जाळू शकता. जाळल्यानंतर काय होतं? शुभ वास्तू या ठिकाणी निर्माण होते. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही पहिला उपाय आहे देवघरामध्ये तुम्ही कापूर जाळला पाहिजे. खूप महत्त्वाचा उपाय या ठिकाणी पहिला सांगितलेला आहे. उपाय क्रमांक 2. मुख्य दरवाजाजवळ. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ कापूर जाळल्याने बाहेरून येणारी नकारात्मक शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. दरवाजा हा घराचा ऊर्जा प्रवाह असतो, तो शुद्ध राहणे खूप आवश्यक आहे. तर या ठिकाणी दुसरं या ठिकाणी बघू शकता तुम्ही मुख्य दरवाजाजवळ या ठिकाणी कापूर जाळायचा आहे. त्याने काय होतं तर बाहेरून येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे तो तुमच्या घरामध्ये येत नाही. त्यामुळे दरवाजाजवळ कापूर जाळणे खूप महत्त्वाचे आहे. हे दुसरा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तिसरा उपाय घरातील कोपऱ्यात. प्रत्येक घरामध्ये काही कोपरे असे असतात जेथे ऊर्जा अडकते. त्या कोपऱ्यात आठवड्यातून 2 वेळा कापूर जाळल्याने अडकलेली ऊर्जा मुक्त होऊन घर हलके आणि शांत वाटते. तिसरा उपाय या ठिकाणी बघू शकता तुम्ही घरातील कोपऱ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्ही कापूर जाळू शकता. हा पण उपाय खूप महत्त्वाचा आहे. घरामध्ये जी काही कोपरे आहेत त्यामध्ये काय होतं काही टायमाला काय होतं की या ठिकाणी कोपऱ्यामध्ये ऊर्जा साठवली जाते आणि ती ऊर्जा साठवल्याच्या ऐवजी ऊर्जा बाहेर काढणं जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आठवड्यातून 2दा तरी तुम्ही कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी जे काय आहे ते जाळू शकता. म्हणजे कोपऱ्यामध्ये कापूर या ठिकाणी जाळू शकता. हा दुसरा पण उपाय खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी 2 आणि 3 उपाय तुम्ही बघू शकता. घराच्या प्रवेशद्वाराजवळ पण तुम्ही जाळू शकता आणि तिसरा घरातील कोपऱ्यामध्ये तुझा या ठिकाणी जाळू शकता. उपाय क्रमांक 4. झोपण्यापूर्वी शयनकक्षेत. रात्री बेडरूममध्ये कापूर जाळा. वाद ताण घरातील तणाव कमी होतो. नाथबाबा सांगतात कापराची सुगंध ज्योती मनातला विकार शांत करते. या ठिकाणी बघू शकता तुम्ही झोपण्यापूर्वी शयनकक्षेमध्ये तुम्ही कापूर जाळू शकता. 5 आहे दुकानामध्ये किंवा व्यवसायामध्ये काउंटरजवळ किंवा तिजोरीजवळ कापूर जाळणारे व्यवसायामध्ये स्थिरता आणि विक्री वाढू शकते. हे उपाय अनेक सिद्ध नाथांनी केले आहे. तर या ठिकाणी बघू तुमचा जर एखादा व्यवसाय असेल, तुमचं कापडाचं दुकान असेल किंवा कोणता तुम्ही व्यवसाय करत असेल त्या व्यवसायामध्ये काउंटरजवळ किंवा तिजोरीजवळ जे काय तुम्ही या ठिकाणी कापूर जाळू शकता आणि व्यवसायामध्ये स्थिरता किंवा तुमची विक्री या ठिकाणी वाढू शकते. तर विक्री वाढवायची असेल तर तुम्हाला कापूर जाळणं खूप महत्त्वाचं असतं. काउंटरजवळ किंवा तिजोरीजवळ तुम्ही कापूर या ठिकाणी जाळू शकता. उपाय क्रमांक 6. आजारी व्यक्तीच्या खोलीमध्ये. जंतू नष्ट होतात, हवा शुद्ध होते, व्यक्तीला शांत झोप मिळते आणि मानसिक तणाव या ठिकाणी कमी होतो. तर 6वा उपाय बघू शकता तुम्ही आजारी व्यक्तीच्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही कापूर या ठिकाणी जाळू शकता. हा 6वा उपाय. 7वा उपाय कापूर प्लस लवंग उपाय. एका कापरावर 2 लवंगा ठेवून जाळा. घरातील अचानक निर्माण झालेली नकारात्मकता, भीती, तणाव लगेच कमी होतो. नाथबाबा याला अग्निशुद्धी म्हणतात. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कापूर प्लस लवंगचा उपाय या ठिकाणी सांगितलेला आहे. जर या ठिकाणी काय करतं कापरावरती 2 लवंगा ठेवायचे आणि ते जाळायचं तर घरामध्ये जे अचानक येणार आहे ताणतणाव आहे, नकारात्मक शक्ती आहे, भीती आहे तर ते काय होते कमी होतं. यालाच नाथबाबांनी सांगितले अग्निशुद्धीकरण. हा 7वा उपाय कापूर प्लस लवंगचा उपाय तुम्ही करू शकता. उपाय क्रमांक 8. मंगळवारी व शनिवारी विशेष उपाय. मंगळवारी आणि शनिवारी रात्री 7 ते 9 या वेळेमध्ये कापूर जाळा. मंगळवारी आणि शनिवारी काय करायचं तर या ठिकाणी 7 ते 9 मध्ये कापूर तुम्ही जाळू शकता. याने काय होतं करणी दोष नजर वाईट शक्तीपासून संरक्षण मिळतं. हे उपाय नाथ संप्रदायामध्ये विशेष मानले जातात. तर या ठिकाणी बघा मंगळवारी किंवा शनिवारी
7 ते 9 वाजून रात्री 7 ते 9 पर्यंत तुम्ही कापूर जाळू शकता, कुठं पण जाळू शकता, काही प्रॉब्लेम नाही. फक्त मंगळवार आणि शनिवार त्या ठिकाणी असलं पाहिजे. याने काय होतं, करणी दोष, नजर, वाईट शक्तीपासून तुमचं संरक्षण या ठिकाणी होऊ शकतं. हा उपाय खूप महत्त्वाचा आहे. मंगळवारी आणि शनिवारी तुम्ही कापूर जाळायचा आहे. 7 ते 9 वाजेच्या दरम्यानमध्ये तुम्ही या ठिकाणी जाळू शकता. 9 नंबर आहे धूप सारखा वापर. कापराला घरी हलकासा फिरवा. चारही दिशांनी घरातील ऊर्जा संतुलित होते, वातावरण प्रसन्न बनते, मुलाच्या अभ्यासातही लक्ष लागते, शांतता वाढते. तर 10वा उपाय धूप सारखा वापर करू शकता. कापराला थोडं तुम्ही घराच्या सर्व बाजूंनी फिरू शकता, चारही दिशांनी फिरू शकता. तर धूप सारखा उपाय हा 9वा उपाय आहे. उपाय क्रमांक 10 कापूर प्लस तूप उपाय. कापरावर काही थेंब तूप घालून जाळा. हा उपाय अतिशय शक्तिशाली मानला जातो. घरातील देवता प्रसन्न होतात आणि प्रगती जलद होते. नाथबाबा संदेश. कापराची ज्वाला देवाची कृपा आकर्षित करते आणि मनातील भीती जाळून टाकते. समारोपण. जर तुम्हाला नाथ संप्रदाय, नवनाथ उपाय आणि आध्यात्मिक ज्ञानावर अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आदेश लिहा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. शांतता, शुद्धता आणि सकारात्मकता प्रत्येक घरात पोचली पाहिजे. शांतता, शुद्धता आणि सकारात्मक प्रत्येक घरामध्ये पोचली पाहिजे, हाच माझा उद्दिष्ट या ठिकाणी आहे. या उद्दिष्टाच्या दृष्टीनेच मी हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तर कापराचे सर्व काही उपयोग किंवा कापर कुठं कुठं जाळायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून 10 उपाय, इम्पॉर्टंट उपाय या ठिकाणी मी सांगितलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि जाताना कमेंटवरती नक्की कळवा की अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी हा चॅनल मी बनवलेला आहे. नाथांची सर्व काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी माझी एवढीच अपेक्षा आहे. ह्या दृष्टीनेच माझा प्रयत्न आहे. तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सेक्शनला आदेश लिहायला विसरू नका. जाताना तुम्हाला एवढं सांगेन, अलख निरंजन आदेश.